तात्याजी तू अहिल्या काकूच्या बोलण्यात काय येतेस? तिनेच कुठेतरी ठेवले असतील आणि आता बसले सगळ्यांच्या नावाने बोंबाबोंब करत. अमृता, भाषा जपून वापरायची. काकू आहे ती तुझी, वयाने मोठी आहे तुझ्यापेक्षा. आत्याबाई, हा, 1.5 तास झाला गण्याची शाळा सुटून, अजून घरी नाही आला तो. अगो बाई, तुला सांगून गेला होता का काय? नाही अगं, मी आज सकाळी उशिरा उठले त्यामुळे मला भेटलाच नाही तो. मी त्याच्या शाळेमध्ये बघायला जाते. मी पण येते. कदाचित शाळेतच कुठेतरी खेळत असेल तो. हे बघा, तुम्हाला कोणी मारत नाहीये. मी आत्याबाईंकडनं औषध घेऊन येते. हा, आत्ता आले. मारणार ते मला कोणी मारणार नाही, मी आत्ता आले. मरणार आपण मरणार नाही का? काही झालेलं नाही, मी आत्ता आले. लवकर लवकर ये, लवकर ये, लवकर ये, जा तुझा. आत्याबाई, मला असं वाटतंय की यांच्यावर कोणी करणी बिरणी तर नसेल ना केली? म्हणजे जादू टोणा वगैरे? जादू टोणा आणि परशुवर. परशुचे भूत आहे, त्याच्यावर जादू टोणा करणाराच माणूस मरून जाईल. आपण यांना दाखवायचं का कुठेतरी? तू आणि अहिल्या दोघी मिळून ना या घराला वेळ लावाल. इंडिया शेट बोला. बरं, पोचवली का तिला? रमतीला पोचवली? हा, बस आता माझ्या म्हशीला घेऊन येतो तिकडं आणि घालू गोंधळ सगळे मिळून. हा, नाही नाही, ती इकडचं किडनॅपिंगचं बघतो मी, काळजी करू नको. हल्ल्या का छोटी छोटी काम आधी करू आणि मग एकदम मोठ्याला हात घालू. चल इंडिया, ठेव आता, ठेव. तुम्ही काही काळजी करू नका, आत्याबाई औषध आणतात. अगं औषध मरू दे माझं. ती चिवका रडते ते बघा, ती का बसलं रडते. दूध आण जा. हो, कुठे आहेत तुम्ही? शोधतोय तुम्हाला कधीपासून. माझी सगळ्या कोटाची झडती घ्या तुम्ही. भाऊजी, कोटाची झडती घ्या. भाऊजी, तुम्हाला वेळ लागलाय का? वेळ कशाला लागते? झडती घ्या बघू आधी, नंतर बाहेर तमाशा नको. कसली झडती? कसली झडती म्हणजे? तुमचे पैसे चोरीला गेले की नाही? मग लोक काय म्हणणार? परशुरामनेच घेतले. तसं नको, स्वतःहून आलेलो आहे. भाऊजी, भाऊजी, हे बघा, माझा तुमच्यावर संशय नाहीये. हा ना? हो, पण लोकांचा असणार की नाही? कुठे गेला होता? सिनेमा बघायला गेलो होतो. 3D एकदम मस्त सिनेमा होता. गॉगल लावून बघायचा असतो. कोणाला विचारून गेला होता सिनेमाला? असं काय करते ताई? कालच तर मी तुला विचारलं. मला? हो. आणि पैसे कुठून आणलेस? तूच दिलेस. कन्या, खोटं बोलायला लागलास तू, आणि ते पण माझ्याशी? असं यात खोटं काय? तू माझ्या दप्तरात 1000 रुपयाची नोट ठेवली होतीस ना? हो. तू असं नाही ऐकायचं. चल ताई, सोड ना. सोड ना. ताई, अगं मी नाही घेतले पैसे. माझा कोणी अपमान केला तर मी सहन करेन, पण तुमचा अपमान मी नाही सहन करू शकत. केला. तुझ्या नवऱ्याचा या आईलेनं घोर अपमान केला. नुसती उभी आहे तू इथं, काय करतेय? काय नाही करू शकत तू. फक्त सिनेमाला गेला होता तो, त्याच्यात ती एवढं काय ओरडायचं त्याला? सिनेमा पाहायला गेला होता म्हणून नाही चिडले मी. चोरीच्या पैशाने सिनेमा पाहिला म्हणून चिडली आहे मी. तुला काय बोलायचंय ना ते स्पष्ट सांग. याने अहिल्या ताईंचे पैसे चोरले. इम्पॉसिबल आहे. गण्या पैसे चोरणं शक्यच नाहीये. मी ओळखते त्याला. विचार ना त्याला, कुठून आले त्याच्याकडे एवढे पैसे? तू दिले? आत्याबाईने दिले? सांग ना. गणेश, काय झालं ते सगळं नीट सांग बाबा. अगदी खरं खरं काय ते सांग. आमच्यापैकी तुला कोणीही ओरडणार नाही. आई शपथ सांगतो, मी नाही चोरले पैसे. हे हप्पा आले दप्तरात. कुठं मोठ्या नक्की? मी आईची खोटी शपथ कशाला घे? जोपर्यंत तू खरं बोलत नाही ना, तोवर बाहेर उन्हात उभं करणार आहे मी तुला. जानकी, हात सोड, त्याचा दुखेल त्याला. त्याचा हात तुटला ना तरी मला काही फरक नाही पडत. जानकी,